मग आता 4:30 वाजले संध्याकाळच्या. कालच्या 4:30. आता आमचा चालू आहे नाश्ता पोह्याचा. लोक सकाळी खातात, आम्ही संध्याकाळी खातो. शेंगदाणे तर नाही त्याच्यामध्ये दिसतच गेले. शेंगदाणे तर थोडे टाकले तेव्हा दिसायला लागले कुठे टाकले तर. शेंगदाण्यामध्ये गुड झाला पोहे खायचा सकाळपासून. आज सकाळी पोहे करायचे म्हणून काढून ठेवले होते, पण सकाळी काय करणं झालं, डायरेक्ट स्वयंपाकच झाला. पोहे खायचा मग करायचं म्हणून काढले होते डब्याच्या बाहेर, काढून ठेवले. स्वयंपाक झाला मग पोहे काय केले नाही पुन्हा. मग पुन्हा म्हणलं तर राहू जा, आता जेवण झालं ना गा आता. मग पण एकदा मूड झाला की कंट्रोल होत नाही, कावच वाटतंय करून. म्हणून आता का तुम्ही पोहे खाल्ले नाही त्याला. काकून तर वर्ष झालं पोहे खाल्ले होते. आज पोह्याचा वासच छान आहे, तर काकूने वासावरच हा वर्षाच्या वर झालं काकून पोहे खाल्ले नव्हते, आता खाल्ले. आमच्या समूहाला एवढे पोहे आवडतात ना, रोज दिले तरी तिला कंटाळा येत नाही पोह्याचा. रोज द्या पोहे, पण आम्हाला नाही एवढं आवडत पोहे. कधीतरी सटीचा मिळेल आहे की ना काकू. मला फिर भी तेरा नाम बदनाम है. कधीतरी पोहे खातो आम्ही, पण आज काय माहिती कशामुळे लई मूड झाला पोहे खायचा, माहित नाही कशामुळे झालं. पण आज खरं दडपे पोहे करायचे होते, पण शिवानीला ही रेसिपी पोह्याची तिच्या पप्पाने शिकवली होती. पण आमच्या पोह्यापेक्षा हे पोहे लई छान लागतात, म्हणून शिवानीने ही पोहे केले. आता दडपे पोहे बाजूला ठेवले. छान लागलेत का मग? छान झाले मस्त एकदम. वासावरूनच पोहे कधी खायला असं झालं. पोहे प्लस शेव आणि प्लस चहा, लय पण आता भारी चहा झाली. नाही. शिवानीचे पप्पा पण स्वयंपाकात इतके हुशार आहेत ना, आणि तशीच शिवानी पण लय आहे. हुशार आहेत. नाही खरंच त्यांनी शिकवले होते पोहे करायला, त्याच्यामुळे शिवानी पण आता करते तसेच पोहे. पण दडपे पोहे पण छान झाले होते. त्याच पोह्याची आठवण आली आता खरं तर. पण आज डाळिंब नाही. पण डाळिंब पण नाही, त्याची डाळिंब होतं त्यामुळे पोहे लई छान लागत होते. डाळिंब माहित नव्हतं. नाही डाळिंब. डाळिंब काय म्हणते डाळिंबला दुसरं? काय ग काय म्हणतात? काय म्हणते ती बाई? इंग्लिशच्या नावानं बोंबा बोंब. अगं नाही ग, मराठीतूनच दुसरं काहीतरी नाव आहे. काय म्हणत नाही, डाळिंबच म्हणतात. त्याच्यामुळे पण अनार. अनार हा ना, हिंदीतून म्हणते वाटतं. नाही अनार. हा. तुम्हाला माहित असेल तर नक्की ट्राय करा. पोहे साखर टाकले, लिंबू टाकले, भारी झाले पोहे. शेव टाकून खायचे. बाय.